हाय, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे असे म्हणणारी मी वृषाली आज प्रथमच तुमच्याशी कॅमेरासमोर बोलते आहे। तर आज मी तुम्हाला इंट्रोडक्शन करणार आहे। तर माझे नाव वृषाली उमेश सटानकर, मी संगमनेर इथे राहते आणि गेल्या 25 वर्षापासून मी ब्युटी पार्लर या क्षेत्रामध्ये काम करते आहे। तर ब्युटी पार्लर क्षेत्रात जो माझा 25 वर्षाचा अनुभव आहे, यामध्ये मी बऱ्यापैकी मुलींना ब्युटी पार्लर या क्षेत्राचे नॉलेज दिलेले आहे। बरेचसे जे माझे स्टुडंट्स आहेत त्यांनी ब्युटी पार्लर ओपन करून त्यांचे करिअरसुद्धा सुरू केलेले आहे। तर या 25 वर्षाच्या काळामध्ये जे काही मी काम केलेले आहे, जो काही मला चांगला वाईट अनुभव आलेला आहे आणि जे काही मी यातनं शिकलेले आहे, तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलद्वारे शेअर करणार आहे। तर त्यासाठी मैत्रिणींनो, तुम्ही माझे चॅनल नक्की बघा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मैत्रिणींनो, माझ्या पार्लरमध्ये जे क्लायंटचे काम असते, जे लाईव्ह जे मी क्लायंटचे काम करते, त्याचीसुद्धा मी बरेचसे व्हिडिओ वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेले आहे। त्यात मेन पेडिक्युअर, वॅक्सिंग, क्लीनअप, हेअर कट, हेअर स्पा, हेड मसाज असे बरेचसे मी व्हिडिओ शेअर केले आहे। ते तुम्ही नक्की बघा आणि इथून पुढे मी काय काय काम करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे शेअर करत जाणार। त्यासाठी माझे व्हिडिओ संपूर्ण पहा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज मी तुम्हाला ब्युटी पार्लर क्षेत्र काय आहे, ज्या महिलांना, मुलींना ह्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना ह्या व्यवसायामध्ये करिअर करण्याची आवड आहे किंवा त्यांना करिअर करायचे आहे, त्यासुद्धा मैत्रिणी ह्या व्यवसायात येऊ शकतात। यामध्ये वयाची, शिक्षणाची जास्त काही अट नसते। थोडीफार इंग्लिशचे नॉलेज असले तरीसुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकता। अगदी 18 वर्षापासून 60 वर्षाच्या महिलेपर्यंत हा व्यवसाय करू शकता। यामध्ये तुम्हाला एक वर्षाचा हा कोर्स करावा लागतो। हा कोर्स प्रायव्हेट पण असतो आणि ITI सारख्या गव्हर्नमेंट संस्थांमध्ये सुद्धा हा कोर्स शिकवला जातो। तर यामध्ये तुम्हाला 6 महिने तुम्हाला एक थेरी नॉलेज शिकवलं जातं आणि 6 महिने तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते। अशा प्रकारे 1 वर्षाचा हा कोर्स असतो। तर ह्या कोर्समध्ये बेसिक, ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल असे 3 टॉपिक असतात। तर आधी तुम्हाला बेसिक ही कन्सेप्ट क्लिअर करावी लागते। जर तुम्हाला बेसिक व्यवस्थित आलं तर तुम्ही ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल अगदी इझिली करू शकता। तर बेसिकमध्ये तुम्हाला आयब्रोज, मेनिक्युअर, पेडिक्युअर, ब्लीच, फेशियल, वॅक्सिंग, थ्रेडिंग, कटिंग, हेअर स्पा, हेअर डाय, मेहंदी डाय, असे बरेचशा, साडी ड्रेपिंग आहे, स्वतःचा मेकअप आहे, ब्रायडल मेकअप आहे, अशा गोष्टी शिकवल्या जातात की जेणेकरून तुम्ही हे बेसिक नॉलेज घेऊन आणि अगदी अल्प भांडवल गुंतवूनसुद्धा हा व्यवसाय तुम्ही करू शकता। आणि जर तुम्हाला जर तुमचा एकदा पाया व्यवस्थित पक्का झाला तर तुम्ही ॲडव्हान्ससुद्धा यामध्ये करू शकता। ॲडव्हान्समध्ये तुम्हाला HD मेकअप आहे, ॲडव्हान्स हेअरकट्स आहे, परत मशीन ट्रीटमेंट्स आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। जे ब्युटी पार्लर हे क्षेत्र असं आहे याच्यात तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमीच आहे। फक्त त्याच्यात तुम्हाला करण्याची आवड पाहिजे, म्हणजे तुम्ही नक्कीच याच्यामध्ये यशस्वी होऊ शकाल। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा व्यवसाय आहे। तर तुम्ही ITIमध्ये जर केला तर तुम्हाला तेच अगदी कमी फीजमध्ये तुम्हाला हा व्यवसाय शिकू शकता तुम्ही। किंवा तुम्ही एक प्रायव्हेट पण तुम्ही क्लासेस लावून एक नॉमिनल फीज असते ती भरू शकता। आणि ऑनलाईन तर मला जेवढं शक्य होईल तेवढे मी टॉपिक तुम्हाला शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। त्यासाठी माझे व्हिडिओज पूर्ण बघत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे सगळं नॉलेज शिकता येईल। तर
नक्की ह्या व्यवसायामध्ये या. खरंच खूप चांगला व्यवसाय आहे. जास्त काही भांडवल नाही लागत याला. तुम्ही अगदी घरात बसूनसुद्धा हा व्यवसाय करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही आता आपण बऱ्यापैकी आपल्या त्याच्यात प्रॅक्टिस झालेली आहे, मग तुम्ही एखादं शॉप वगैरे घेऊनसुद्धा हा व्यवसाय टाकू शकता. आणि कसं असतं, तुम्हाला याच्यात बँकांद्वारे सुद्धा तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट मिळतो. छोट्या स्वरूपात कर्ज वगैरे घेऊन किंवा मुद्रा लोन वगैरे सारख्या अशा सरकारी योजना आहे, त्याद्वारे तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तर तुम्ही नक्की ज्यांना खरंच आवड असेल तर तुम्ही नक्की ह्या व्यवसायात या आणि यशस्वी व्हा अशी तुमच्याला मी अगदी विनंती करते की तुम्ही नक्की ह्या व्यवसायात या. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ, तुम्हाला ही मी दिलेली माहिती कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.